नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी कडधान्य बनवणार आहे. इथं घरच्या घरी मोड आलेली मटकी आहे. इथं मी विकतचे चणे आणलेले इथं बघू शकताय गावरान. तर आता मी ह्याला साहित्य काय काय घेतलेलं आहे हे पण बघू शकताय तुम्ही. तर बघा आता मी ह्याला घालायला साहित्य काय काय घेतलेलं आहे, मसाला काय काय वापरत आहे हे नक्की बघा. तुम्ही नक्की ट्राय करून तुम्ही ही भाजी बनवून खा, नक्की आवडीने खाल तुम्ही, याची आशा करते मी. चला तर आता बघू शकता इथं. तर ही मी आपला मसाला बनवायला एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर ही कांदा घेतलाय छोटा कट करून, म्हणजे बारीक कट करून घेतलेला आहे. तर ही कांदा आपला ह्याला परतून घ्यायचा आहे. आणि ही जी कांदा मी ही जी कांदा घेतलेला आहे कट करून, तर ही मसाला बनवायला घेतलेला आहे. चला तर आता सुरुवात करत आहे. मी कढई मांडलेली गॅसवरती. चला मी भाजीला सुरुवात करत आहे. इथं एक मी 2 पळी तेल घेतलेलं आहे टाकून शनी, आणि शेगडी आता बारीक करून घेत आहे. तर इथं आपल्याला कट करून घेतलेला कांदा जी मस्त आहे ते आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे आधी. त्याच्यानंतर आपल्याला मिरची पण टाकून घ्यायची, खोबरं पण टाकून घ्यायचं, म्हणजे एक साथ सगळा मसाला आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढायचा आहे. शेगडी फुल केलेली आहे. ती मसाला फ्राय होईपर्यंत मी आता ही 2 ते 3 पाण्याने धुवून स्वच्छ घेतात. चला आता मसाला परतून झालेला आहे. मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. आता गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि नंतर काढून घ्यायचा. आपल्याला काढून फॅनच्या हवेला थंड व्हायला ठेवायचा, का तर आपलं मिक्सरचं भांडं खराब होणार नाही ह्याची पण काळजी घ्यायची. ही काळा मसाला, ही गोडा मसाला आहे. तर हे आपला घाटी मसाला, म्हणजे लवंग मिरचीचा मसाला. ही
चला आता ह्याच्यावर थोडा वेळ मी झाकण ठेवत आहे पाणी सुटूपर्यंत ह्याला, आणि शेगडी बारीक करत आहे. तोपर्यंत मिक्सरला आपण वाटण मिळून घ्यायचंय. जे खोबरं ते घेतलेलं होतं तेवढं दळून घ्यायचंय. तर इथं मी कोथिंबीर घ्यायला विसरली होती. कोथिंबीरच्या निबार काड्या असतात त्या मागे ती काड्या घ्यायच्या वापरायला. तर ती भाजून घेतल्या तुम्ही तरी चालतंय आणि नाही भाजून घेतल्या तरी चालतंय, का तर वाटण आपलं मसाला तयार झाल्यावर फ्राय होणार आहे. चला आता ते शेगडी व बारीक शेगडी ठेवले तोपर्यंत ह्याला मी मिक्सर मधनं काढून. ह्याला पाणी सुटले. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचंय, पाव चमच हळद टाकून घ्यायची. जास्त पण हळद टाकायची नाही, त्याने की कडसर लागलं जाईल. थोडीच टाकायची. आणि ही जी मी 2 ते 3 पाण्याने कडधान्य धुवून घेतलेले चणे आणि मटकी ते त्यात फ्राय करायला टाकायचे. बघू शकताय. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचंय. मी 1.5 चमच मीठ घालून घेतलेलं आहे. तर तुमच्या चवीनुसार तुम्हाला हवे तेवढे मीठ तुम्ही घालू शकता. कडधान्य टाकून घेतलं आपल्याला परत एक उबळ तेलाची घालून घ्यायची. म्हणजे तुम्हाला उबळ नाही समजना गेली तर कॅटलीमध्ये जी पळी असते ना ती पळी एक आपल्याला तेलाची घालून घ्यायची. चला आता बारीक शेगडून मी 10 ते 5 मिनिटं वाफ काढून घेत आहे. चला तर आता 10 मिनिटं झालेली, तर आता झाकण काढत आहे. तर जे आपण मसाला तयार करायला भाजून घेतलं होतं ते ह्याच्यात घालून घ्यायचं आपल्याला फ्राय करायला. एकजीव करून घ्यायचा आहे. तर शेगडी एकदम फुल करायची. तुम्हाला जसं माणसं आहे तुम्ही तसं पाणी वाढवू शकताय. चला तर आता याच्यावर परत एकदा झाकण ठेवून ह्याला कढी येऊन द्यायचा. कढ म्हणजे आपल्याला कडधान्य ते शिजून द्यायचंय, उकळी येऊन द्यायची. बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. कशा प्रकारचा कलर पण आलेला आहे भाजीला. किती मस्त छान पैकी तरी पण आलेली आहे. आणि घमघमट पण सुटलेला आहे. चला तरी मी इथंच व्हिडिओ खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्णपणे व्हिडिओ बघा.